नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. आज आहे मंडे. आमचं चालू आहे ब्रेकफास्ट. आणि खूप सुंदर ब्रेकफास्ट आणले ओंकाराने. म्हणजे हे काय बोलतात ना, पपई. पपईला कापून बिपून छोटे छोटे पीसेस करून नाही, आणले. आज जरा लेट झाला आणि ब्रेकफास्ट आम्ही केलंच नाही त्याच्यामुळे. आणि मॅडमचं काम चालू आहे. मंडे आणि काय माहिती लेटच झालंय आपलं हो, सगळं. पण मग कॉफी, फ्रुट्स हाच आमचा ब्रेकफास्ट असणार युजली आहे. आमचा मंडे ना थोडासा अजून एनर्जेटिक असतो. तो पण मी दाखवतो. मी तो कधीतरी नेक्स्ट टाइम दाखवू. एनर्जेटिक वाला डे कसा असतो. कधी येणार रेटिंग? मी तर नाही बघितलं कधी. असतो मंडेला तू उठत नाहीस. मी असतो उठतो. म्हणजे कसं असतं संडे पर्यंत पूर्ण आराम केलेला असतो. तुम्ही मंडेला उठून थोडीशी चिवड एनर्जेटिक असते. पण आज मीच त्याची निवडली. पण कसं झालं ब्रेकफास्ट? मस्त. ब्रेकफास्ट म्हणजे काय? फ्रुट्स. पण तू हे एवढं पपई वगैरे कापून आणलंस. येस. तर ते सालीची टेस्ट कधी कधी कडू लागते. म्हणून मी अरे तुला पण ते असं- साल खायचीच नाही. आणि मी काय केलं माहिती, त्याची जी साल आहे ती चेहऱ्याला लावली. हा लय उजेड पडले बघ. अरे मग आता फेस वॉश लावतो तो कसा असतो तसं तेच असतं ना. ह्याच एक्स्ट्रॅक्ट करून फेस वॉश मला हे नाही एवढं लॉजिकली पटत. साल लावून काय असं चेहऱ्यावर फरक पडतो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे मी तू पण कसं- लावलं पाहिजे. लोकल असं काय नाही. हे बघ, कोण करतंय ग्लो. कॉफी पण बनवली आहे. तर नाश्त्याला मी सांगते पेरू पण आहे. ऍपल पण आहे. ऍपल, पेरू, पपई. थोडं नाश्ता दाखव ना आपल्या ब्लॉगला. ब्रेकफास्ट बनवला नाहीये आणि खात पण नाहीये. एवढं काम चालू आहे डेडिकेशनने. तू बनवणार आहेस का? नाही. खाणार तर मीच आहे ना. मी आणलंय आता, ते तू खाऊ तर शकते ना. तरी मंडे खूप काम आहे. नाही रे, मंडे तसं ठीक आहे. शिफ्ट मध्ये असल्यामुळे तुला माहिती आहे थोडं कमीच असतं आम्हाला. ओके. तुला काय काम नाही वाटतं? नाही, मला लॉग इन करायचं नव्हतं. तुझं भारी असतंय रे. का? 10:30 लॉग इन करा, 5 लॉग आउट करा. आणि इथे आम्ही 6:30 वाजल्यापासून बसलो. खा ना ब्रेकफास्ट. खाते ना मी तर दे ना. कॉफी पण आहे. कॉफी पिऊन सांग कशी झाली आहे. जेवायला काय पाहिजे अडचण काय ऑप्शन आहेत आज जेवायचे? झिरो. नो ऑप्शन. ते पण मी सांगणार आहे. थोडासा राजमा भिगवलेला आहे. अच्छा. भिगवलेला हा शब्द तरी आहे. आहे ना. भिजवलेला आहे. हम्म. आणि राजमा याला आवडत नाही पण तुला आवडत नाही. नाही, पण ती छान बनवते राजमा, त्याच्यामुळे आवडेल. आणि- लास्ट टाइम आपण बनवलेला आम्ही लास्ट टाइम बनवलेला तो छान झालेला, त्याच्यामुळे आम्ही तो खाणार आहे. आणि दुसरं काय आहे? पनीर मला खायचं नाहीये. खूप वेळा पनीर होत आहे. डोसाचा बॅटर आहे. लंचला डोसा करू शकतो का हा माझ्या डोक्यात डोसाचं बॅटर कुठून आलं? बॅटर नाहीये ते अजून. आम्ही काय केलंय अच्छा म्हणजे मी अच्छा. तांदूळ आणि ते कसली डाळ असते ती उडीद डाळ. उडीद डाळ भिजवलेली आहे. कधी? म्हणजे घरी बाहेरून विकत पीठ आणण्यापेक्षा ते भिजव. पण आता काय झालेलं एक छोटासा प्रॉब्लेम झालाय ओंकार. नाही नाही, लास्ट टाइम आहे ना आम्ही. नाही नाही, त्याच्या आधीची स्टोरी सांग. ती स्टोरी नंतर सांग ओंकार. अच्छा. पण हा आजचा प्रॉब्लेम पण तोच आहे. काय झालंय? मी काय केलं, काल दुपारी खूप उत्साहामध्ये तांदूळ आणि उडीद डाळ भिजू घातलेली की मला जरी रात्री झोपताना मी त्याला मिक्सरमध्ये हे करून रात्रभर ठेवेल की जे फर्मेंट होईल मॉर्निंग. बरोबर. पण मी ऑब्विसली संडे असल्यामुळे मी थकून गेलेली आहे आणि विसरून गेलेली आहे. आणि मी त्याला मिक्सरला लावायलाच विसरून गेलेली आहे. मग आता फर्मेंट व्हायचं बाकी राहिलेलं आहे आणि ते तसंच पाण्यात डुबून गेलेलं आहे. बाकी आहे फक्त की मिक्सर करणं त्याला मग फर्मेंट. ते आता कर ना, मग 2-3 वाजेपर्यंत होऊन जाईल ना. मी त्याला मिक्सर मध्ये केलं तर इज इट इनफ टाइम की दुपारपर्यंत फर्मेंट होईल? होईल ना. तर हे मला जरा डाऊट आहे. होईल होईल. ट्राय तर करू शकतो. ऍटलिस्ट लास्ट टाइम पेक्षा तरी चांगलं बनेल ना. पण जर दुपार लास्ट टाइम काय झालेलं की आम्ही हेच असंच हिने ट्राय केलेलं आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त पडून गेलो आणि मग ती डोसे करायला लागली तर ते एकदम काय वेगळंच काहीतरी बनत होतं.
आणि ते भुर्जीसारखं डोसाचं पीठ असं एकत्र जमत होतं. म्हणजे काय झालं एक तर ते आधी पहिला डोसा बनला नाही, हम्म. मी दिला त्यात पाणी टाकून, जास्त पाणी टाकलं तिने. मग तर काहीच होईना. आणि पॉइंट काय माहिती का, ही जेव्हा बनवायची तेव्हा झाले नाहीत आणि तिला मी सांगितलं की मी ट्राय करतो, तेव्हा 3-4 डोसे असे मस्त परफेक्ट गोल शेपचे ठीक आहे ना, झालेले मग आहेत. आता पण त्याला तांदूळ बिंदूळ मिक्सरला लाव आणि बघूया किती डोसे पडतायत आज. नाही बघूयाच ना. पण मला एक ह्याच्यात मी प्रॉब्लेम काय सांगत होती, तर आता मी हे केलं जरी तर ते फर्मेंट नाही झालं, तर मग दुपारी जेवायला जेवण पण नसेल आणि डोसा पण नसेल, तर मग मी काय करू? तर आपले परत पण फ्रुट्स संपले. खायचे. संपले फ्रुट्स? आणि फ्रुट्स पण नाही संपले. आहेत, फ्रुट्स आहेत. तर अजून मी करू शकतो, जाऊन त्या खाली चायनीज वाल्याकडनं थोडेसे नूडल्स घेऊन शेजवान वगैरे. तर आज संजनासाठी एक सरप्राईज असणार आहे. काय असणार आहे सरप्राईज? काय? तिच्यासाठी एक गोष्ट येते. ती गोष्ट अशी असणार आहे की आता तुम्ही बघू शकता की ती कुठे बसली आहे, सोफ्यावर बसली आहे. टेबल आहे का माझा? येस. मी तिच्यासाठी टेबल मागवलाय. येस. कारण आम्ही लास्ट टाइम एकच टेबल मागवलेलं, पण आता जो आहे तिला जो हवा होता तो नव्हता लास्ट टाइम, त्याच्यामुळे तो टेबल आता अवेलेबल आहे आणि तो टेबल आम्ही मागवलाय. आणि चेअरचं बघणार आहे आपण काय कसं करायचं ते. आमच्याकडे एक एक्स्ट्रा चेअर पडली आहे, मग आम्ही बोलतो ती आणू किंवा आपण पाहूया. आम्ही आतल्या रूम मध्ये हा टेबल ठेवणार होतो, पण ही बोलली की तिला बोर होतं मी नसल्यानंतर, त्याच्यामुळे तू लिव्हिंग रूम मध्ये बसायचंय असं ती बोलली. आणि त्याच्यामुळे मग इथेच टेबल हा ठेवला. पण आता तो दुसरा टेबल आला, मग मला शेवटी शांती मिळणार आहे, कारण मी आज जाऊन माझा स्पेस एकदम डेकोरेट करणार आहे असं मस्त. टेबल आणि खुर्ची घेऊन तिकडे येऊन बसते, नाही जिथे तू बसणार आहे. अरे नाही, का तुला माझ्या मागे यायचं असतं? मला बघायचं तू काय काम करतं की नाही व्यवस्थित. एवढं स्वतःचं काम सोडून माझ्याच मागे बघायचं तू? असं काय नाही, असं काय बाहेर होत असेल असं? का तुला एवढी क्युरियोसिटी आहे की मी काय करतोय आयुष्यामध्ये? त्याचं काय नाही, त्याचं काय नाहीये. मला फक्त बघायचं आहे की मग इकडे बसायचं आहे, मला काम करायचं आहे. अरे मग इथे पण बस ना, इथे जागा आहे ना. ठीक आहे, आज मी नाही येणार आहे, मी माझं पाहिजे तू जाऊ शकतो साथ. येस, हे असं म्हणणार आणि हा? हे असं म्हणणार ऐक, असं अर्धा तासानंतर हाच माझ्या मागे येणार. असं काय असं म्हणणार आणि लिटरली 10-15 मिनिटाला येणार. काय करतोय, हे कर ते कर, असं कर तसं कर, असं करणार. एवढं नाही हो. आणि आम्ही लास्ट टाइम हा टेबलचा फॅमिलीचा व्हिडिओ केलेला. हा टेबलचं असं काय नाही करणार, कारण आता तेच राटावाना होऊन जाईल. पण तो टेबल मस्तपैकी मी तुला असेंबल करून देईल आणि तुला छानपैकी त्याच्यावर डेस्क मॅट वगैरे मागवलेली आहे, ते पूर्ण सेटअप तुला करून देणार आहे. मला असं वाटतं मी परत येऊन सोफ्यावर बसते. काउच पोटॅटो. असं इथे निवांत उशा बिशांवर हात हा नाही, कम्फर्ट असतो त्याच्यामध्ये. असं मोठ्या मोठ्या गोष्टी मारायचे की हा प्रोडक्शन नाही, काय असतं ते? प्रोडक्शन तर मी आहे. Production. प्रोडक्शन म्हणजे तर मी आहे. प्रोडक्शन नाही, काय असतं त्याला? प्रोडक्टिव्हिटी. हा, कधी प्रोडक्टिव्हिटीसाठी केली टेबल चेअर असली पाहिजे आणि लास्टला येऊन सोफ्यावरच बसून जायचं. ह्याला म्हणतात प्रोडक्टिव्हिटी. कोण बसतं टेबल? तो कप छान दिसतोय का तुझ्या हातामध्ये? तू जेव्हा हातात घेतला तेव्हा छान दिसतोय तो कप. सकाळ सकाळी ना लागत. वियर्डो. कारण मला चांगले डोसे खायचे. शिट, ते विसरलीस. कर ना बाई, कर. बघूया कसे डोसे होत आहेत. आमची आता डोसा करायची तयारी सुरू झाली आहे. जे हे डुबवलं होतं हे पाण्यामध्ये, भिजवून ठेवलं होतं. नाही त्याला बुडवून टाकलं, बुडवून आणि मारून हे- टाकलं. अरे काल रात्री करायला पाहिजे, आज सकाळपर्यंत मस्त नाश्त्याला झालं असतं. पण आज 12:30 वाजता मी हे ऑन करणार आहे. आता बोल, तुला माहिती का? कर चालू ते, आवाज नाही येणार. कर ना चालू. बंद कर. हा सेम आवाज तुझा आहे. नालायक. मी नाही करणार आहे. ये असं उभार ना, इकडे उभार ना, असं पाठ दाखवून नका. हा, असं तुमच्या चेहऱ्यावर सनलाइट पण येतोय छान. सुंदर तुम्ही दिसतेस.
मी सुंदर म्हणलं नाही, मी सनलाईट येतो म्हणलं. दिसते, मी सांगते, मी त्यांना ऍडिशनल इन्फॉर्मेशन देते. काही गरज नाहीये ऍडिशनल. त्यांना आता ऐकून आहे ना 2 मिनिटं थांब. तुम्ही पाहू शकता हा जो आवाज आहे ती तो बेअर नाही करू शकत आहे. कारण मी कसा बेअर करत असेल, कारण हा सेम आवाज तिचाच आहे, असाच आवाज करते मी. लय बोलतोयस. तर स्पून घे तिकडून एक. स्पून 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 स्पून. हे घ्या मॅडम स्पून. हे व्हायला पाहिजे यार. एवढी एवढं किती पाणी टाकले त्याच्यामध्ये? ग्राइंड व्हायला टाकले तू गप्प बस. अच्छा, माहिती पण आहे. पाणी नंतर टाकायचंय, आधी नाही टाकायचंय ते पाणी. एकदम सॉफ्ट मिक्स व्हायला असं मला वाटतंय. वाटतंय तुला वाटून काय उपयोग नाही, मिक्सर वाटतोय. मला आईला हे निघणार. अरे आईला आईला हुआ हुआ त्याच्यात टाकलेलं आहे. त्यापेक्षा गाईच एक काम करा, हम्म. विकतचा बॅटर घेऊन या. आतापर्यंत डोसे पोटात गेले असते. पण नाही, हे आईला एवढं काय मेहनत करण्यापेक्षा विकत पेक्षा हे असं खाल्लेलं खूप हा चांगलं. बनव ना मग तू. मी लास्ट टाइम बनवलेलंच, तुम्हाला तर सांगायचं. लास्ट डोसा बनवणं इज नॉट ओनली द टास्क, राईट? मग ही मेहनत दाखव ना. तोंड नको दाखवूस माझं. ही काय मेहनत मेहनत आहे याच्यामध्ये? सगळी मेहनत मिक्सर करतोय. मिक्सरचं बटन मी दाखते. ओह माय गॉड, किती मेहनत करतीये. चमच पडला त्यात. शेट, हा माझा मोबाईल पडेल त्याच्यात. डुबकी. यार ह्या राडा मला नाही आवडत यार. पण आता हे लास्ट आहे. हा अटेम्प्ट नंबर 2 डोसा मेकिंगचा हा लास्ट असणार. नाहीतर काय करणार आहेस तू? मी विकत बॅटर आणणार आहे आणि मी विकत डोसा. मी विकत का, मी बाहेर जाऊन खाणार. हे बघा, मी मम्मी, बाहेर जाऊन खाणार. हिची मम्मी, हिची आजी, सगळ्यांनी बघा हा ब्लॉग. ती बाहेरचं आणणार आहे, तर अरे, तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन आहे. किती मेहनत आहे यार. आतापर्यंत डोसे खाऊन झाले असते की नाही सांग बरं. मग ते तुम्ही डिसिप्लिन नाहीयेत ना. पण ते असं लेअर का झालं त्याला? एक पांढरा मिक्स लेअर आहे करायचं का? आहे, अच्छा डाळीचं आहे आणि हे मला तांदळाचं आहे. अच्छा, म्हणजे मी डाळ तू तांदूळ. आणि रोज खायचं डाळ भात. डोसा नीट आता बनव. नाही, मला मेन मुद्दा काय सांगायचा आहे गाईस तुम्हाला. आता हे सगळं तर मी करते आहे, याची काही फिक्स गॅरंटी नाहीये की हे आता फर्मेंट नीट होईल, त्याचं नीट पण तू किती निगेटिव्ह बोलतीयस. एकदा नाही झालं म्हणजे काय, नेक्स्ट ह्या टाइम होऊन जाईल ना. दिस इज अटेम्प्ट 2. हा मग होऊन जाईल. असं नसतं. ते आधीच मनाला सांगितलं ना की मग मन त्या साईडने विचार कर. आणि मला कसं असतं, म्हणजे माझा काय विषय माहितीये का, मी कोणाकडे रेसिपी ऐकते, मला डोक्यात असं वाटतं की अरे बापरे एवढं इझी आहे, मग मी ते करायला जाते. आणि करताना त्याचे थोडेसे हा म्हणजे ती काय विचारते आम्हाला, खाने में क्या बनाओ? ऑप्शन ए कुछ भी, ऑप्शन बी तुम्हारी मर्जी, ऑप्शन 3 प्लीज बाहेरून घेऊन ये. आणि तिसरंच ऑप्शन. आणि सगळ्यात एक मोठी गंमत काय माहिती आहे का, हे फक्त संजनाच करू शकते. तिने आता डोसाचं बॅटर बनवलेलं आहे, पण तिला असं वाटतंय की जर इन केस ते झालं नाही नीट तर बॅकअप प्लॅन पण रेडी आहे. शेवग्याची शेंग, टोमॅटो. माझं ना, अरे पडलो मी. नाही माझं कसं असतं, प्लॅन ए च्या आधी प्लॅन बी रेडी असतो, पण प्लॅन बी रेडी करून ठेवते. पण प्लॅन एच ती एवढं छान करते, मग प्लॅन बी कडे जाण्याची गरजच नाही. ओ माय गॉड. तर त्याच्यामुळे मला माहित आहे की आजची एवढी जी काय रेसिपी आहे ती छान होणार आहे. आमचं हे जे स्विच आहे ते बंद पण झालं. पॉइंट रेसिपी छान होण्याचं नाहीये, पॉइंट रेसिपी वेळेत मिळण्याचं आहे. आणि मला वाटत नाही ते वेळेत हो. आणि जर नाही वेळेत नाही भेटली तर काय होतं? प्लॅन बी. नाही काय होतं, पण समजा लेट झालं जेवायला तर. हा जो मुलगा आहे ना, हा बॅक कॅमेरावर, हा भूक 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 म्हणून ओरडतो. आणि ह्याला भूक किंचित पण सहन पण होत नाही नाही. होत नाही मला, खरंच नाही मग होत. मला चिडचिड होते मला. सांगायचं हे सगळं. मग कोणाला सांगायचं? मला ते परत एकदा ग्राइंड केलं पाहिजे. नाही, हे बघ ना, डाळ थिक वाटते याच्यात. मग तू नाही नीट केलंय. हे बघ, याची कन्सिस्टन्सी नाहीये नीट.
ते नीट केलं नाही. मला वाटतंय आजीला बिजीला व्हिडिओ करायला लागतोय की काय. मला वाटतं दिसेल एकदा how it एकदा is. एकदा मिक्सरला लावूया है ना. पण आता हे मिक्स केलं ना तू, मिक्स केलं तर नंतर कसं होणार? कन्सिस्टन्सी अजून बघ ना, अजून थोडस एकजीव व्हायला त्याची पाहिजे. कळशी तशी आहे बघूया. त्याची कळशी झाली आहे पण त्याची काशी काशी. त्याचा थिकनेस तुला थोडस दाणे दाणे दिसत आहेत का? हा फोकस जास्त थोडं फोकस कर तू नीट असं वाटतं अजून एक वन ग्राइंड लागणार आहे. जर वाटलं की थोडं जाड भरड आहे तर काय करणार ना? जाड भरड त्याला आताच बारीक करायला लागेल, तेव्हाच ते भरडलेलं चांगलं फर्मेंट होईल. असं काय नाहीये, मला करू शकतो वाटतं आपण. आपण थोडा ब्रेक घेऊया आणि एक कॉल लावूया हेडक्वार्टर्सला. हेडक्वार्टर्स कडून आता रेसिपीची जी रेसिपी बनवली आहे त्याची चाचणी होणार आहे. ते फूड आणि सेफ्टी डिपार्टमेंटचे हेड तिकडे बसलेले आहेत, ते पूर्ण सांगतात की त्यांना फोन करू का direct? हा ते पूर्ण सांगतात की नाही तुमचं इथे चुकलंय तिथे चुकलंय. भेळ मिसळ असं आवडतं केलं त्यासाठी मी पाहिजे. घरा डोसा बनवते तुमच्यासाठी साहेब. मुंडे साहेब. तर खूप गप्पा गोष्टींनंतर असं ध्यानात आलेलं आहे की निदर्शनास आलेलं आहे व्हॉट एव्हर इज की हे खूप जाड आहे आणि त्याला परत एकदा भरडावं लागणार आहे आणि आणखीन एक भांड्याची बलिदान जाणार आहे. जी भांडी तुला घासायची. एक्सक्यूज मी, ज्याने राडा केला. कॉन्ट्रीब्युशन आहे यार. हे मी तुला एवढं चांगलं शूट करतो, एवढी छान दिसतीयेस. राहू दे, मी तिथे खिडकीत ठेवून शूट करतो. हो कर ना, कर. माहिती आहे किती छान शूट करते. मला माझं एक दुःखद कथा सांगायची आहे. काल माझी गाडी पार्क दुःख, करत दर्द, असताना पीडा. खूप दुःख झालेलं आहे मला. काल गाडी पार्क करत असताना थोडी टच झाली. म्हणजे लोक आहे ना रस्त्यावर गाडी ठोकतात, ट्रॅफिक मध्ये काहीतरी होतं. पार्किंग खूप इंटरनॅशनल आहे आमची. काही लोक गाडी थांबल्यावर पण गाडी ठोकतात. नाही, ती पार्किंग कशी आहे, 2 कॉलम आहेत त्याच्यामध्ये पार्किंग आहे. त्याच्यामुळे ते कसं झालं की फ्रंट जो बंपर आहे त्याच्या साईडला थोडं असं स्क्रॅच झालेलं आहे आणि ती कार आता स्क्रॅच तिकडे नाही झालंय, स्क्रॅच इकडे झालंय स्क्रॅच. खूप दुःख होतंय आणि ऍक्च्युली होतच की असं गाडीला थोडं तरी काय झालं की खूप जास्त आणि प्रमाणात ह्याला जास्त होतं. म्हणजे गाडीला कोणाला चालवायला दिली ना गाडी नाही, तरी तेच त्याचं नाही. असं धाकधूक धाकधूक. होतच. ती कारण खूप प्रिय आहे माझ्यासाठी. अच्छा, ती पहिली मुलगी पहिली बायको आहे माझी. पहिली हत्ती. तर आता त्याचं पण रिपेअर करावं लागणार आहे. खूप असं म्हणजे काल संध्याकाळपासून असा पडद्याआड आठवतं मला अचानक की ते असं झालेलं आहे आणि कसं होणार आहे. काय नाही त्याला हे करून आण. नीट रिपेअर होणं जाईल अशी आशा आहे. मी तू आज दाखवेन. जाणार आहेस का? जावंच लागणार आहे, नाही तर मी असं पाहू शकत नाही तिला. तर असा होता आजचा दिवस, म्हणजे दिवस बाकी आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे संजनासाठी टेबल आलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूपच मोठा टेबल आहे संजनाच्या मानाने. तुम्ही विचार करत असाल संजना कुठे आहे, तर आमचा काउच पोटॅटो बसलेला आहे इथे. काम संपवून मस्त चिल करत बसलेला आहे. काय खातेस तू? नाही, काहीच नाही खात. काय खातेस? मी फ्रुट्स खाते. फ्रुट्स? यप. चिप्स खात होती ती आणि तिने लपवून घेतली. आणि आमचे डोसे नव्हते बनले गाईस, आमचं अजून ते हा, ferment तर होते. काय झालं की डोस्याची स्टोरी ते आम्ही ठेवलं फर्मेंट होण्यासाठी आणि लाईक उशीर झाला असता ते बनवण्यामध्ये किंवा ते नीट लागलं नसतं. त्याच्यामुळे आम्ही परत ते मिक्सरमधून काढून त्याला आता ठेवलेलं आहे. आणि बॅकअप ऑप्शन केलं. येस, बॅकअप ऑप्शन जो होता शेवग्याची शेंग आणि चपाती, ती मस्त पैकी केली. शेवग्याची शेंग खूप मस्त बनवते संजना. तर आता तुम्ही बघू शकता, हा मी बॉक्स ओपन केलेला आहे आणि ह्या बॉक्समध्ये असे छोटे छोटे पार्ट्स आलेले आहेत. लवकरच असेंब्ली पूर्ण होऊन जाईल आणि बघूया कसं होतं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो जे पण ब्लॉग्स बघताय आणि स्पेशली मुलींनो, तुम्हाला जर लग्न करायचं आहे, अशा काय मुली असतील तर तुम्ही असा मुलगा शोधा जो तुमच्यासाठी एक क्यूटचा टेबल ऑर्डर करतो, तो असेंबल देखील करतो आणि सो तो रेडी आहे. आता टेबल मी तुम्हाला दाखवते आणि हा तो मुलगा मी निवडलेला आहे.
आणि हा टेबलचं त्याने ऑर्डर केलेला आहे. खूप कॉम्प्लिकेटेड असेल होती, माझं पोट दुखायला लागलं तो स्क्रू फिरवून फिरवून. त्याला सरळ कर ना ओंकार आणि तुझा DIY दाखव. असं छान दिसतं, असंच बसत जातो. तर DIY वर्क दाखव जरा लोकांना. तोडशील हे. माझा टेबल आधीच तोडशील बनवायच्या आधी. टेन्शन अरे काय तुटणार आहे की काय? नीट पीठ नाही केलं का स्क्रू? सायको ए सायको. नीट इला हा पडला तर क्रॅक येऊ शकतो का लाकडामध्ये? ऐशप्पत यू कॅन डू इट. आधीच त्याला सरळ करून करायचं होतं ना. हा तुटलं का? मी येऊ पकडायला येऊ? हा आहे टेबल जिवंत आहे. शिट बसून बघू शकते ना. काय माहिती. लाकडी मटेरियल वगैरे. सो आता बाहेर जाऊया का? मी तर रेडी झालेली आहे. तू रेडी झाली आहे. वॉकिंगला जायला मी काय रेडी झालेली आहे. डोसा मेकिंग प्रोसेस चालू झालेली आहे. ही आमची मशीन डोसा बनवायची. खायची पण. अच्छा, ते त्याच्यावर I ठेवायचं. don't छान आहे know ते. की ह्याच्यात बनवू की त्याच्यात बनवू. हे काय आहे? छोटे छोटे डोसे की पिल्लो. फसलेले डोसे आहेत ते. कुठं फसले? अरे त्याच्यात नाही होणार का? हात बनवू की हात बनवू? त्याच्यात बनवायचं का डोसाच्या? प्लेन लागतं डोस्याला. हे यात बनवू ना. बनवताच खाणं चालू झालेलं आहे. असं परफेक्ट डोसा झालेला आहे. बरोबर मी पॅन चेंज केला. मी ह्याच्यावर शेवटी माझंच ऐकलंय. या आकाराचे डोसे होत होते. ते उत्तप्पा झाला, रॉबिन पण आता उत्तप्पा. मी हा क्यूटचा डोसा केलेला आहे. आणि जी मुलगी स्वतःवर डाऊट घेत होती, ढंटेडन कसला आनंद होता मला. एकदम मस्त डोसा झालेला आहे. ही आणि करायचं. हा पण इकडे आहे ना क्लोज व्ह्यू दवे. जाळी आहे ना, खूप टेस्टी लागते ही. अशी जाळी क्रिएट झाली की डोसा खूप टेस्टी झालेला आहे. स्पायडरमॅनची जाळी. ढांटाडान. आमचे डोसे हे सुरुवातीचे सक्सेसफुल जरासे खराब झालेले. होतात. हा ते झालेले, पण ठीक आहे. पण हे तर देर परंपरा आहे, आहे की दुरुस्त सुरुवातीचे आहे. 1-2 डोसे खराब होणे. येस. पण त्यानंतरचे खराब झाले असते तर आमचा अटेम्प्ट 2 खराब झाला असता. काय माहिती. गाईस किती क्यूट वाटते. प्लीज मला कमेंट सेक्शन. बटाट्याची भाजी असती तर खूप मजा आली असती, पण ठीक आहे. ती मॉर्निंगला भेटेल कारण की बटाटे ह्याला लावावे लागतात कुकरला. ओके. आणि आता खूप भूक लागली. आणि अशा प्रकारे आमचा हा दिवस असा गेलेला आहे. आज सोमवारचा आणि दिवस आहे. छान झालेला आहे एंड कारण की डोसे नीट झाले. येस. हे डोसे पाहून खूप भूक लागली आहे. मी आता काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. आता फक्त डोसे खायचे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही सांगा कसा वाटला हा व्लॉग. तुम्ही आम्हाला सांगा कमेंट करून की डोसे कसे छान. येस. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर संजनाला विचारा, मी- कमेंट करा, Yes. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.